तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये. तर आज आपण बघतोय आपण एका प्रोग्रामसाठी आपण चाललो आहे. तर मंडळी, आता आपण बघणार आहोत पूर्ण अख्खाच्या अख्खा गाव साखरपुड्याला. म्हणजेच आपण अजूनपर्यंत ऐकलं असेल की आपण माणसाचा साखरपुडा, हळद, लग्न, पण आज आपण चाललो आहे देवी देवतांच्या साखरपुड्यासाठी. तर तो कसा असेल, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातली ज्या लग्न सोहळा असतो माणसाचा, त्याच प्रकारे हा साखरपुडा पार पाडण्यात येणार आहे. तर नमस्कार मंडळी, आपण बघताय सगळे या जंगलाच्या वाटेने चाललो आहे साखरपुड्यासाठी. हे आमचे वादक, ताशा वादक अनंत सीताराम चव्हाण, हे वादक सांगणार आहेत थोडीशी माहिती साखरपुड्याबद्दल. आमच्या गावची अशी प्रथा आहे की साखरपुड्याला जाताना पायवाटेनेच जावं लागतं. रस्त्याने वगैरे गाडी वगैरे घेऊन जाता येत नाही. पायवाटेने जी प्रथा पहिली आहे हां, त्याच वाटेने आम्ही जातो. तर त्याच त्याच्यासाठी वाटेने सुद्धा परत येतो. त्याच्यासाठी लागणारा टाईम वगैरे किती काय सर? पाऊण तास तरी आम्हाला जायला लागतो. अच्छा, आम्ही असे घामाघूम वगैरे झालेलो आहे आता या तीव्र उतारामुळे. चढ पण आहे खूप. तर आमचा एक्सपिरियन्स खूप हार्ड आहे, तुम्ही बघताय. याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे जुने म्हणजे महान म्हातारे हे लोक पण चालतच येतात. म्हणजे त्यांच्याकडे गाड्या असूनसुद्धा सगळा गाव ह्या साखरपुड्यासाठी चालत जातो. तर तुम्ही बघताय की ते घनदाट जंगल आहे. या जंगलातून चालत जाणे तेही 1-1.5 तास खूप कठीण असतं. आमचा गाव अगोदर ऑलरेडी वाट करण्यासाठी येतो. सगळे झाडं झुडपं वगैरे काय असतील तर ते साफ करतो. पण एवढं चढ उतार वगैरे याच्यातून जाणं खाऊची गोष्ट नाही आहे. तरी पण अख्खा गाव या साखरपुड्यासाठी जातो. तर मंडळी, तुम्ही बघताय सगळी मंडळी इथे विश्रांतीसाठी थांबलेली आहे. आणि आता थोडासा 1 तासाचा बाजा वगैरे होईल, त्यानंतर पुढे वाटचाल करतील. बघता मंडळी, सगळे लहान मुलांपासून तर वयाच्या 80, 70, 65 या वर्षापर्यंत लोक चालले आहेत. हे बघा, या संपूर्ण घनदाट जंगलातून या संपूर्ण घनदाट जंगलातून हां पुढे बोला. आम्ही आता आमची सीमा पार केलेली. हां आता आम्ही पुरुष गावच्या सीमेमध्ये उतरतोय. हां संपूर्ण आमची तरुण मंडळी आहे, हां त्याच्यानंतर वयस्कर पण मंडळी आहे. सगळी आम्ही पायी चालतोय. बघा कशा काट्या टेकत म्हातारी माणसं सुद्धा आहेत यामध्ये. हे आमचे प्रवीण दादा, गावचे सुपुत्र. तर ते तुम्हाला काहीतरी थोडेसे एंटरटेनमेंट करतील. संपूर्ण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर हां, अक्षरशः आम्ही थकलेलो आहे. थकलेला तरी पण एक गमतीची गोष्ट म्हणजे अशा कार्यक्रमासाठी जातोय की त्या कार्यक्रमाला जाण्याची ओढ आहे, त्याच्यामुळे थकवा हा मुळात जाणवत नाही.
हे आमचे फुरुजगावचं धरण आहे. हे बघा गुरव मंडळी सगळे आहेत. फुरुजगावच्या लोकांनी देखील सुंदर अशा प्रकारे वाट बनवलेली आहे. तर मंडळी तुम्ही बघताय किती सुंदर असं वातावरण आहे आणि आता आपण 15-1 मिनिटात तिकडे पोचणार आहोत. तर असं सुंदर असं वातावरण, हे आमचे गावकरी सगळे. मंडळी तुम्ही बघताय आपण जवळपास पोचलेलो आहोत. तर आता इथे थोडासा एक बाजा करतील ताशांचा. तर मंडळी तुम्ही बघताय आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत मानकऱ्यांच्या घरी. फुरुजगावचे मानकरी थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत. सुंदर असं वातावरण आहे फुरुजगावचं आणि घरही सुंदर बांधलेली आहेत. गावच्या मानकऱ्यांचं घर. हे मानकऱ्यांचं घर आहे. खूप सुंदर असं वातावरण. गावचे जुने मानकरी यशवंत कदम यांच्याकडे खूप सुंदर अशी नाश्त्याची सोय झालेली आहे. तर आता आपण पुढील वाटचाल करणार आहे. नाश्त्याची वगैरे सोय झाली, व्यवस्थित नाश्ता वगैरे झाला. आता आपण चाललोय नवीन मानकऱ्यांकडे. तर हा आमचा भाऊ ओंकार. हाय कर काहीतरी. हाय. तर आता आपण चाललेलो आहोत मानकरी, त्यांचं नाव अरुण कदम. सुंदर असं वातावरण आहे. खूप सुंदर असं. आता आपण पोचलेलो आहोत मानकरी अरुण कदम यांच्याकडे. इथे ही सगळी व्यवस्था केलेली असते. सगळे बघताय पूर्ण फुरुजगाव आणि कोसबीमुंडे गाव या दोन्ही गावातली माणसं एकत्र येतात या निमित्तानं. सुंदर असं स्वागतम रांगोळी काढलेली आहे. गावकरी चाललेले आहेत. मंदिराच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. तुम्हाला गाण्यांचा आवाज येतच असेल. इथे अडचणीतून सगळे माणसं चाललेली आहेत. ही नदी आहे.
ही सगळी आपली भावंड मंडळी. खूप अडचण आहे त्यामुळे चालताना थोडा प्रॉब्लेम होतोय. देवाच्या साखरपुड्यासाठी किती मेहनत घेतात बघा. लहान लहान पोरं सुद्धा इकडे मेहनत घेत आहेत. थोडं पाण्यामुळे थोडी अडचण होते, थोडा प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत. श्री क्षेत्र केदार वाघजाई मंदिर. सुंदर अशी गाणी लावलेली आहेत. गाव फुरुस, सुंदर असं वातावरण. सुंदर अशी गाणी लावलेली आहेत. मंदिरही खूप सुंदर आहे. श्री क्षेत्र केदार वाघजाई मंदिर. प्रवेश करत आहोत. सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. थोड्याच वेळात आता साखरपुड्याला सुरुवात होणार आहे. साखरपुड्याच्या आधी देवाला कळे लावले जातात की आम्ही साखरपुडा करण्यास मान्य आहात का, असे कळे लावले जातात. तेही तुम्हाला दाखवलं जाईल. खूप सुंदर असं वातावरण आहे, छान, आणि मंदिरही छान आहे. तर मंडळी तुम्ही बघताय देवांना कळे लावले गेले आहेत. तर आपल्याला आता याच्या पुढे समजेल की देवी देवतांचा साखरपुड्यासाठी होकार आहे की नकार आहे. तर तुम्ही बघितलंच असेल की केदार देवांच्या डाव्या हाताची कळी पडलेली आहे. तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांनी साखरपुड्यासाठी नकार दिला आहे. मंडळी कालकाई देवीने सुद्धा नकार दिला आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहताय की दोन्ही देवतांनी साखरपुड्यासाठी नकार दिला आहे. तर पुन्हा कळे लावण्याची प्रक्रिया चालू केली आहे. साखरपुड्यासाठी येण्यासाठी नुसती परवानगी मागितलेली होती. ती दोघे मागे गेल्या, काय चूक झाल्यासर गावाची म्हणा चूक मान्य करून एक कुठं सोडायचं आणि साखरपुड्यात परवानगी द्यायची. तर मंडळी काही कारणास्तव शूट करायला भेटलं नाही. देवी देवतांनी नकार दिला होता साखरपुड्यासाठी. तर अनुभवी व्यक्तींनी सांगितलं की कॅमेरेज वगैरे बंद करा. तर सगळ्यांनी कॅमेरे बंद केले होते. त्यानंतर 1 ते 1.5 मिनिटामध्येच देवी देवतांनी कळे दिले, म्हणजे साखरपुड्यासाठी मान्यता दिली. तर मित्रांनो, कळे लावणे म्हणजे काही लोकांना अंधश्रद्धा वाटते. तर ही एक अंधश्रद्धा नसून एक दैवीय शक्ती म्हणून आज मला अनुभव आला. हा माझा जीवनातील एक अविलक्षणीय अनुभव होता. तर आता देवी देवतांच्या मान्यतेनुसार साखरपुड्याला सुरुवात झालेली आहे.
तर मित्रांनो, ज्या पद्धतीने माणसाच्या साखरपुड्यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींकडून हुकूम मागितला जातो, त्याच पद्धतीने देवी देवतांच्या साखरपुड्यासाठी सुद्धा प्रतिष्ठित व्यक्तींकडून हुकूम मागितला गेला. मंडळी, तुम्ही बघताय कालकाई देवीची आरती करून ओटी भरण्यात आली आहे. तर मंडळी, तुम्ही बघताय विडे मांडण्यास सुरुवात झालेली आहे. अतिशय सुंदर असा मांड मांडलेला आहे. मांड मांडल्यानंतर त्या मांडाची आणि देवी देवतांची पूजा करण्यात आली. तर मित्रांनो, तुम्ही बघताय साखरपुडा एकदम थाटामाटात पार पडला आहे. यानंतर देवांना गाराणं घालण्यात येईल. तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, साखरपुडा वगैरे झाला की बँजो DJ या वाद्यांचा समावेश करून सेलिब्रेशन केलं जातं. तर या ठिकाणी आज आपण बघतोय की पारंपरिक पद्धतीने ताशावादन केलं गेलं आहे. हे तुम्हाला कसं वाटलं तेही मला कमेंटमध्ये सांगा.
तर मंडळी, साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला आहे. तर आता आपण निघालोय परत घराकडे. हे बघा, परत घराच्या दिशेने वाटचाल करत आमची गावकरी मंडळी चालली आहे. तर मंडळी, आपण फायनली मुंडे गावी पोचलेलो आहे. तर तुम्ही बघताय ग्रामदेवतेचं मंदिर. साखरपुडा सोहळा एकदम थाटामाटात संपन्न झाला. तर मंडळी, तुम्हाला हा सोहळा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.